हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला हे तर माहिती होतं की स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करू शकते, पण एका आईसारख्या सासूवर इतका घाणेरडा आरोप. पण आकांक्षा, मी मात्र त्यानंतर ठरवलंय की मी आईसोबत असं काही नाही होऊ देणार. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, एवढी मोठी चूक ज्याचं प्रायश्चित नाही होऊ शकत. काय झालं बेटा? तो रडतो कायस? आई, आकांक्षाचं लग्न ठरलंय. आम्हाला कळलं की तुझं लग्न ठरलंय. मला काल विराज भेटले होते, तेव्हाच मी त्यांना सांगितलं. दादा, आकांक्षा बाबांची शत्रू आहे, विराज भाऊजींची नाही. विराज भाऊजी आणि आकांक्षा तर खूप चांगले फ्रेंड्स आहेत. आणि जेव्हा लाखांनी आकांक्षाला किडनॅप केलेलं तेव्हा विराज भाऊजींनीच तिला वाचवलेलं. आणि त्या वस्तीवाल्यांच्या केसमध्ये त्यामध्ये सुद्धा विराज भाऊजींनीच आकांक्षाला वाचवलेलं. आणि आकांक्षानेही विराज भाऊजींची अशा प्रकारे मदत केली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आता जी तांत्रिकवाली केस झाली त्यात सुद्धा विराज भाऊजींनीच मदत केली होती. दादा, तसही वहिनी आकांक्षाला फोन करून सर्व काही सांगते. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट पण इन्स्पेक्टर आईंना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत, वहिनीनेच सांगितलं असणार. जर तृष्णाने हे आकांक्षाला सांगितलंय तर हे चांगलं नाही केलंय, आणि आकांक्षाने पण चांगलं नाही केलंय. ती आमच्या परिवाराची काळजी घेण्याऐवजी त्या विराजच्या परिवाराची काळजी घेते. दादा, आता जे काही झालंय ते विसरून जा. आणि तसंही मला या घरात राहण्याची सवयच झाली आहे. हे बघ पूजा, कधीही कोणती समस्या असेल ना तर मला फोन कर. कधीही स्वतःला एकटी नको समजूस, ठीक आहे? हो दादा, बाय. तृष्णा, तृष्णा, तृष्णा बाहेर ये. अपूर्वा, काय झालं अपूर्वा? तू आकांक्षाला फोन करून सांगितलं होतंस की शकुंतलाजी पोलीस स्टेशन मध्ये आहे. मी तुला काहीतरी विचारतोय, मला उत्तर दे. हो अपूर्वा. का का तू आकांक्षाला सांगितलंस? तुला माझा निर्णय योग्य नाही वाटला का? की तुझ्या मनात शकुंतलाच्या बाबतीत सद्भावना जागृत झाली, ज्यातून तू पूजाचं दुःख विसरलीस? नाही अपूर्वा, अशी गोष्ट नाहीये. अशी गोष्ट नाहीये, मग काय ते सांगशील का? मला पूजाचं दुःख समजतंय, पण तुम्हाला आणि पूजाला काहीतरी गैरसमज झालाय. शकुंतला काकू असं नाही करू शकत. असं तुला असं वाटलं की शकुंतलाजी असं नाही करू शकत, तेव्हा तू आकांक्षाला फोन केलास. आणि आकांक्षाने तिच्या मित्राची आई पोलीस स्टेशनला आहे समजल्यावर आपली ओळख वापरून तिने त्यांची चौकशी थांबवली, हो ना? नाही अपूर्वा. नाही मग काय? वाटतंय की पूजाचा बाण अगदी निशाण्यावर जाऊन लागलाय. जेव्हा मी आकांक्षाला हे सांगण्यासाठी फोन केला होता तेव्हा मला माहित नव्हतं की आकांक्षा तिथल्या इन्स्पेक्टरला ओळखते. मी तर तिला हे सांगण्यासाठी फोन केला होता की तुम्ही रागात येऊन चुकीचं पाऊल उचललंय
आणि मला नंतर कळलं की ती इन्स्पेक्टर अजयला ओळखते. ते काही पण असो तृष्णा, आकांक्षाला विराज किंवा शकुंतलाच्या बाबतीत मदत करण्याच्या आधी विचार करायला हवा होता की हे तिच्या बहिणीच्या सासरचं प्रकरण आहे, तिच्या घरातला प्रश्न येतो. पण तिने असं नाही केलं. आकांक्षाने त्यांची मदत करण्याआधी आपल्याबद्दल विचार करायला हवा होता. पण तिने तिकडे तसं नाही केलं. तिने पूजाला न्याय देण्याऐवजी सत्य लपवण्याचा प्रयत्न केलाय. नाही अपूर्व, असं नाहीये. आकांक्षाने असं कोणतंही पाऊल उचललं नाही की ज्यामुळे या घराचा मान सन्मान कमी होईल किंवा पूजावर अन्याय होईल. या उलट पूजाने साक्ष पण दिली होती की यात शकुंतला काकूंची चूक नव्हती आणि जे काही झालं तो एक अपघात होता. तो एक अपघात नव्हता. पूजाने ही जबानी इन्स्पेक्टरच्या दबावामध्ये येऊन दिली होती. आणि त्याच कारणामुळे त्या दीनानाथने माझा खूप मोठा अपमान केला होता. तो मला असं म्हणाला की जे हाल मी तुझे केलेत ना, तसेच हाल मी तुझ्या बहिणीचे पण करणार. आणि याच कारणामुळे आपला संसार सावरण्यासाठी पूजेला त्या घरात सगळ्यांना खुश ठेवावं लागतंय. आणि या सर्वांना कारणीभूत आकांक्षा आहे. आणि काही प्रमाणात तू देखील आहेस तृष्णा, तू. आज तर पूजाने तिकडे सगळं काही सांभाळून घेतलं, पण या बाबतीमध्ये मी आकांक्षाला कधीच माफ नाही करणार आहे. आई, विराज दिसत नाहीये अजून. तयार नाही झालं का? त्याला एका मीटिंगला जायचंय. विराज रात्री उशिरा आला होता म्हणून कदाचित झोपला असेल. आजकालच्या पोरांचा हाच प्रॉब्लेम आहे. एक दिवस जास्त काम केलं की दुसऱ्या दिवशी लगेच आराम पाहिजे. आणि माझ्या विराजला उशिरापर्यंत झोपण्यासाठी काही ना काहीतरी कारण पाहिजेच. हा बघ आला. अरे हे काही राज, अरे सकाळी सकाळी तर तरुण पोरांनी कसं टवटवीत असायला हवं. आणि तू इतकी मोठी झोप घेऊन सुद्धा कोमजलेल्या फुलासारखं वाटतोस. अरे तुझी तब्येत बिब्येत बरी आहे ना? हा का काय झालंय? हाच तर हवामानच खराब झालंय. माहितीये, आईचा फोन आलेला. तिची तब्येत पण थोडी खराब आहे. आईने सगळ्यांना नमस्कार सांगितलाय. बाकी सगळं ठीकठाक आहे ना तिकडं? हो आजी, सर्व ठीक आहेत. तिकडे सर्व तर ठीक आहे, पण इकडे विराज भाऊजींनी माझ्याशी पंगा घेतलाय. त्यांना पण दाखवलं पाहिजे की पूजा काय चीज आहे. सुकन्या आमच्या कन्या. आजी, आई हे पण सांगत होती की काय सांगत होती?
आकांक्षाचं लग्न ठरलंय. चला हे बरं झालं. आता लगीन ठरलंय. आता लगीन करून एका कोपऱ्यात राहील. लोकांना त्रास देणार नाही धुमाकूळ घालून. काय दिनू? वय आई, बरोबर बोलतेस तू. देवाच्या कृपेने लग्न करून तिला सद्बुद्धी यावी. पण तिचं नशीब खूप चांगले आहे. मला असं कळलंय की ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलंय तो खूप शिकलेला आहे. आणि दिसण्यात तर चांगलाच आहे. आणि हेच काय, खूप मोठ्या आणि श्रीमंत घराण्यातला आहे. आणि तसंही आजकाल तर मुली खूपच जास्त शिकतात आणि अशातच त्यांना आपल्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा मिळाला तर त्यांचं नशीब चांगलंच म्हणावं लागेल ना. दोन चार पुस्तकं वाचल्यानं काय फरक पडत नाही. हा, अरे चांगलं आणि वाईट याच्यातला फरक तर कळला पाहिजे की नाही. बाकी समजे नशिबाचे खेळ आहेत पोरी. हो आजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आणि तसंही जसं ज्याच्या नशिबात लिहिलेलं असतं ते तर त्याला मिळूनच जातं. आणि आकांक्षाला तर बघा, तशी खूप चालाक आहे. हा, तिने असाच कोणी अनपड गवार नाही पसंत केला. तिने स्वतःसाठी शिकलेलाच मुलगा पसंत केलाय. मानलंच पाहिजे हा आकांक्षाला. विराज, तू कुठं चालला? विसरलास का तुझी आज 11 वाजता रजिस्ट्रारच्या ऑफिसात मीटिंग आहे? बाबा, त्या मीटिंगला मी उद्या जाईन. आज माझी तब्येत थोडी खराब आहे. काय झालंय तरी काय या पोराला? तुला माहिती नाहीये दादा, तो इन्स्पेक्टर अजय तो आकांक्षाच्या ओळखीतला आहे. आणि जेव्हा आकांक्षाला याबाबत समजलं तेव्हा तिने इन्स्पेक्टरला सांगून पूर्ण चौकशीच थांबवली. आणि जेव्हा इन्स्पेक्टर माझी जबानी घ्यायला आला तेव्हा मला असं वाटलं की इन्स्पेक्टर माझ्याकडून अशी जबानी घेतोय की ह्या केसमध्ये आईंचा काही संबंधच नाही, त्यांची काहीच चूक नाही. दादा, तसंही वहिनी आकांक्षाला फोन करून सर्व काही सांगते. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट पण इन्स्पेक्टर आईंना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. वहिनीनेच सांगितलं असणार. सुकन्या
आमच्या कन्या बहुतेक पूजाचा बाण योग्य ठिकाणी जाऊन लागला आहे. आता बस मला अपूर्वच्या रागाला एवढं भडकवायचंय की अपूर्व तृष्णाला आकांक्षाच्या लग्नाला जायला नक्कीच नकार देईल. माझी इच्छा नाहीये की तृष्णाला कुठल्याही प्रकारचं सुख मिळावं. आता जरा अपूर्वच्या मनात काय चाललंय ते तरी बघूया. अपूर्व, सकाळच्या प्रकरणामुळे तू अजून अस्वस्थ आहेस का? मी कधीही विचार केला नव्हता की आकांक्षा आमच्या बरोबर असं काही वागेल. मी तिला नेहमी पूजाप्रमाणेच मानत होतो, पण तिने आमची काळजी नाही घेतली. हो पूर्व, तू बरोबर बोलतोयस. आकांक्षाने जे काही केलं ते एकदम चुकीचं होतं. तिने तुमचा नाही तर कमीत कमी हा तरी विचार करायला हवा होता की पूजा बरोबर किती अन्याय झालाय. बिंदिया, कोणाला वाटतच नाहीये की पूजाला जाळण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यांना हेच वाटतं की तो एक अपघात होता. बिचारी पूजा, कदाचित तिला समजलं असेल की इन्स्पेक्टर विराज आणि आकांक्षाच्या मर्जीतले आहे, म्हणून तर तिने सत्य नाही सांगितलं. आणि इच्छा नसतानाही तिला असं सांगावं लागलं की यात कोणाचीही चूक नाहीये, बस तो एक अपघात आहे. माझं तर आता रक्त उसळून येतंय की पूजा त्या लोकांसोबत राहते ज्या लोकांनी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. न जाणे कोणत्या परिस्थितीतून तिला जावं लागतंय. हो अपूर्व, यात दोषी ती आकांक्षा आहे. तिने जर विराजला मदत नसती केली तर कदाचित इन्स्पेक्टरने शकुंतला काकूंकडून सगळं जाणून घेतलं असतं आणि बिचाऱ्या पूजाला न्याय मिळाला असता. पण आकांक्षाने असं काहीच होऊ नाही दिलं. अपूर्व, मला वाटतं आकांक्षाने तुमच्या भावनांना गंभीरपणे घेतलं नसावं. त्यामुळेच तर त्या सर्व गोष्टींची तिने पर्वा नाही केली. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्यावर काय परिणाम झाला असता. मला असं वाटतं की आता ती वेळ आली आहे की तू आकांक्षाला हे सांगायची की जर तू तुझे निर्णय स्वतः घेऊ शकतेस तर तू सुद्धा तुझ्या घराचे निर्णय तू स्वतः घेण्यास समर्थ आहेस. पण कसं काय ग बिंदिया? आकांक्षाला त्रास होईल असं मला काही करताच येत नाहीये. नात्यांचं महत्व काय असतं याची मला तिला जाणीव करून द्यायची आहे. अपूर्व, मला वाटतं की याचा एक मार्ग आहे. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, मला वाटतं की याचा एक मार्ग आहे. जर तुम्ही सर्व लोक आकांक्षाच्या लग्नात सामील नाही झालात तर. अपूर्व, बहुतेक माझं बोलणं तुम्हाला पटत नसेल, पण हाच एक मार्ग आहे की ज्यातून तुम्ही आकांक्षाला ही जाणीव करून देऊ शकता की तिने हे किती चुकीचं केलेलं आहे. जर तृष्णा आकांक्षाच्या लग्नात नाही गेली तर तिला खूप दुःख होईल. तेवढंच दुःख होईल जेवढं दुःख तुम्हाला झालंय. त्याच सोबत तिला हे देखील दाखवू शकता की तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. अगदी बरोबर. मला मान्य आहे की या निर्णयामुळे तृष्णाला खूप दुःख होईल, खूप दुःख. शेवटी तिच्या एकुलत्या एका बहिणीचं लग्न आहे आणि त्या लग्नात तिची उपस्थिती खूप गरजेची आहे. पण आकांक्षाला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. हो ना पूर्व? नाही बिंदिया, मला तृष्णाच्या दुःखाची पर्वा नाही, कारण तिने देखील पूजाच्या दुःखाची पर्वा केली नाही. तू बरोबर बोलतेस.
आम्ही लोक आकांक्षाच्या लग्नाला नाहीच जाणार. तसा पूर्व या गोष्टीत तुमचा निर्णय तुम्हीच घ्या. जरुरी नाही की तुम्ही माझं ऐकायलाच हवं. नाही बिंदिया, हा निर्णय माझा आहे. तू फक्त माझी एक चांगली मैत्रीण असल्याने मला मदत करतेस. आता एक नवीन तमाशा बघण्यासाठी सज्ज हो बिंदिया. कारण तृष्णा अपूर्वचं हे बोलणं ऐकणार नाही. आणि तृष्णा आकांक्षाच्या लग्नात गेल्याने तुला अपूर्वच्या अजून जवळ जाण्याची संधी मिळेल. बस जेव्हापासून अपूर्वाला समजलंय की तू इन्स्पेक्टर अजयला चौकशी करण्यास मनाई केलीये, तेव्हापासून ते खूप नाराज झाले. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तू काही चुकीचं केलं नाहीयेस, पण ते ऐकायला तयारच नाहीयेत आणि रागात ऑफिसला निघून गेले. ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी स्वतः जिजूंशी बोलेन या बाबतीत. त्यांना समजावेन की मी इन्स्पेक्टर साहेबांना एवढंच सांगितलं होतं की जोपर्यंत पूजाची साक्ष येत नाही तोपर्यंत शकुंतला काकूंशी नीट वागावं. आणि तू बघितलंस ना की पूजाने ही साक्ष त्यांच्याच बाजूने दिली. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या